नमस्कार, स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत। जो जून महिन्याचा हप्ता प्रलंबित होता, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, त्या हप्त्याची प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे। कारण फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 24वा जो हप्ता आहे तो आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 1,500 रुपयाचं अनुदान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटी करण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी दाखवणार आहे स्क्रीनशॉट। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। चला तर मग पाहूया ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा जो 24वा हप्ता आहे तो वितरण सुरू झालेला आहे। फायनली 24व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि हा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होत आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता जमा झालेला आहे, अनुदान जमा झालेला आहे। मात्र आणखीन काही लाभार्थी महिलांना हा मेसेज आलेला नसेल, अनुदान जमा झालेलं नसेल। तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, परंतु पहा, तुम्हाला मी स्क्रीनशॉटसुद्धा दाखवते। तर या ठिकाणी व्हिडिओच्या खालती कमेंट येत आहेत, पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, जालन्यामध्ये आलेले आहेत, अशा पद्धतीची इथं माहिती दिसत आहे। पहा, 12 मिनिटापूर्वी 17 मिनिटापूर्वीचे ही कमेंट्स आहेत आणि या कमेंटच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो 24वा हप्त्याचं वितरण आहे ते सुरू झालेलं आहे, पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, अशा पद्धतीचे आता अपडेट समोर आलेले आहे। त्यानंतर पहा, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे। 42 मिनिटापूर्वीची ही कमेंट आहे आणि इथं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पैसे आले, नाशिक जिल्ह्यामध्ये हे वितरण सुरू झालेलं आहे। तर तुम्हाला सुद्धा हे मेसेज येऊन जातील, संध्याकाळपर्यंत वाट पाहिजे आहे। ज्यांना आज येणार नाही त्यांना उद्या परवापर्यंत 2 दिवसामध्ये हे वितरण होईल। पण सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट म्हणजे हे वितरण सुरू झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने या योजनेच्या आणि महिलांसाठी असणाऱ्या सरकारी योजनांच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। धन्यवाद।